श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत हनुमान जयंती 2024 तिथी, पूजा, वेळ आणि उपाय जाणून घेऊया. चला तर बघूया. हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतापैकी एक भगवान हनुमान शक्ती आणि सामर्थ्य यांचा स्वामी आहे. भगवान हनुमान हे काही देवतापैकी एक आहेत ज्यांना अमर मानले जाते आणि आजही पृथ्वीवर उपस्थित असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे त्यांचा वाढदिवसाला जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हटले जाते. तसेच दरवर्षी पवनपुत्र किंवा पवनपुराचा पुत्र हनुमान यांची जयंती चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. या शुभ दिनी हनुमानजींचा जन्म माता अंजनीच्या पोटी झाला होता. हनुमानजींच्या जन्मदिवसाला जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हणले योग्य ठरेल, कारण बजरंगबली अमर आहेत. या जगात हयात नसलेल्या व्यक्तींसाठी जयंती वापरली जाते. हनुमानजींचे हे असे देव आहेत की त्यांच्या खऱ्या मानाने स्मरण केल्यास ते प्रत्येक संकटात आपल्या भक्तांना रक्षण करतात. म्हणून त्यांना संकट मोचन असेही म्हणतात. हनुमान जयंती 2024 संबंधित तारीख, वेळ आणि महत्वाची माहिती जाणून घेऊया. चला तर बघूया. तसेच हनुमान जयंती कधी आहे पाहूया. या वर्षी हनुमान जयंती मंगळवार 23 एप्रिल 2024 रोजी आहे. हनुमान जयंती जेव्हा मंगळवार किंवा शनिवार येते तेव्हा त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढते, कारण हे दोन्ही दिवस बजरंगबलीला समर्पित आहेत. या दिवशी हनुमानजींची विशेष आकर्षित सजावट व सुंदरकांड पठण, भजन, व्रत, दान, पठण, कीर्तन केले जाते. हनुमानांचा जन्म उत्तर आणि दक्षिण भारतात 2 तारखेला मानला जातो. पहिली चैत्र महिन्यातील तिथी आणि दुसरी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षीची तिथी. हनुमान जयंती 2024 पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी 23 एप्रिल 2024 पहाटे 3:25 वाजता सुरू होईल आणि 24 एप्रिल 2024 पहाटे 5:18 वाजता समाप्त होईल. हनुमान पूजेची वेळ सकाळी 9:03 ते दुपारी 1:58 पर्यंत असेल पूजेचा वेळ. तसेच रात्री 8:14 ते रात्री 9:35 पर्यंत पूजेचा वेळ राहील. हनुमान जयंतीला करायचे शुभ योग. नक्षत्राबद्दल बोलायचे तर हनुमान जयंती 23 एप्रिल 2024 चैत्र नक्षत्र रात्री 10:32 पर्यंत राहील. यानंतर लवकरच स्वाती नक्षत्र सुरू होईल. हनुमान जयंतीच्या दिवशी चंद्र कन्या राशीच्या आणि सूर्य मेष राशीत असेल. हनुमान जयंती पूजा विधी. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावे व त्यानंतर बजरंगबली समोर उपवासाची प्रतिज्ञा घ्यावी. या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालणे शुभ असते. हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलाचा सिंदूर मिसळून बजरंगबलीला चोळा अर्पण करा. चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलाचा माळ अर्पण करा. हनुमानजींना संपूर्ण पान अर्पण करा. पूजेमध्ये बजरंगबलीचा आवडता प्रसाद गूळ आणि हरभरा याचा समावेश करा. बुंदीचे लाडूही अर्पण करता येतात. आता 7 वेळा हनुमान चालीसा पठण करा. या दिवशी घरी रामायण पठण करणे उत्तम. आरतीच्या दिवसानंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे, अन्न आणि पैसे गरजूंना दान करा. तसंच हनुमान जयंती उपाय. हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला गुलाबाच्या फुलामध्ये केवडा अर्पण करा. यामुळे तो पटकन आनंदी होतात. नोकरी किंवा व्यवसायात येणारे अडथळे दूर होतील. जर तुम्हाला खूप दिवसापासून कोणत्याही आजाराने त्रास होत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुपात सिंदूर मिसळून हनुमानजींना लावा. हे तुम्हाला तुमच्या आजारापासून बरे करेल आणि तुमचे आरोग्य बरे राहील. तुमच्या व्यवसायात सुधारण्यासाठी हनुमान जयंतीला बजरंगबली यांना सिंदूर रंगीत लंगोटी अर्पण करा. हनुमान जयंतीला मंदिराच्या छतावर लाल ध्वज लावणे शुभ असते. त्यामुळे अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळते. आर्थिक समृद्धीसाठी हनुमान जयंतीच्या दिवशी पांढऱ्या कागदावर सिंदूर लावून स्वास्तिक बनवा आणि
हनुमानजींना अर्पण करावं आणि नंतर ते आपल्या तिजोरीत ठेवा. असे आहे हनुमान जयंतीची माहिती व उपाय. श्री स्वामी समर्थ.